आपल्या सोलर सिस्टम मध्ये एक असा ग्रह आहे जो सूर्याच्या इतक्या जवळ आहे की तिथे दिवसाच्या वेळी जमीन इतकी तापते की आयरन सुद्धा वितळू शकतात. वरून पाहिलं तर तो पूर्ण जळालेला दिसतो, खड्ड्यांनी भरलेला, शांत आणि जणू आधीच मृत झालेला. खूप वर्ष सायंटिस्टना वाटत होतं हा फक्त सूर्याजवळ फिरणारा एक साधा खडक आहे, पण तिथे काही विशेष नाही ना काही रहस्य. मग इथेच खरी गोष्ट सुरू होते, कारण या जळत्या ग्रहावर अशा काही जागा आहेत जिथे आजपर्यंत सूर्याची एक किरण सुद्धा पोहोचले नाही, आणि त्या कायमच्या अंधारात सायंटिस्टना सापडलं काहीतरी अशक्य, म्हणजेच बर्फ. हो, सूर्याच्या सर्वात जवळच्या ग्रहावर सायंटिस्टना सापडलं बर्फ, आणि याच ग्रहाने दोन सायंटिस्टच्या थेरीजला खरं आणि खोटं ठरवलं. पण हा ग्रह इतका विचित्र का आहे हे मानवाला समजलं तरी कसं, आणि त्यासाठी आपल्याला जावं लागेल 1973 मध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विश्वातल्या अनंत रहस्यांच्या प्रवासात तुमचं स्वागत आहे. गोपी किसन युनिव्हर्स वरची खास सिरीज ब्रह्मांड, जिथे आपण शोधतो आपल्या पृथ्वीच्या पलीकडचं जग. या रहस्यमय ग्रहाचं खरं रूप समोर आलं पहिल्यांदा 1973 मध्ये. नासाने मॅरियर 10 नावाचं स्पेसक्राफ्ट लॉन्च केलं. मानवाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी या ग्रहावर जाणार होतं. या ग्रहाचं नाव आहे मर्क्युरी, ज्याला आपण म्हणतो बुध ग्रह. या आधी लोकांना बुध ग्रह दिसायचा खरा, पण फक्त आकाशात. सूर्याजवळ एक छोटासा प्रकाश बिंदू. तो नेहमी सूर्याच्या इतक्या जवळ दिसतो की टेलिस्कोप मधून नीट पाहणं सुद्धा खूप कठीण होतं. दिवसाच्या वेळी जवळजवळ अशक्य, कारण सूर्याच्या प्रकाशात तो विलुप्त होऊन जातो. बघायचाच असेल तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळीच. म्हणून शेकडो वर्ष बुध ग्रह फक्त एक मिस्ट्री होता. तो तिथे होता, पण त्याच्यावर नेमकं काय आहे कुणालाच माहिती नव्हतं. मग मार्च 1974 मध्ये मॅरियर 10 बुध ग्रहाजवळ पोहोचलं. पहिल्यांदाच माणसाने त्या ग्रहाला जवळून पाहिलं. पण ही मिशन ऑर्बिट मिशन नव्हती. हे स्पेसक्राफ्ट फक्त वेगाने बुध ग्रहाजवळ गेलं, फोटो घेतले आणि बुध ग्रहावर जाऊन ते कोसळलं. जसं चालत्या गाडीच्या खिडकीतून एखादं गाव दिसतं तसं. म्हणून त्याने बुध ग्रहाचा फक्त काहीच भाग पाहिला. पण तेवढ्यातही सायंटिस्टना समजलं हा ग्रह साधा नाही, इथे काहीतरी वेगळंच दडलंय. जेव्हा मॅरियर 10 ने बुध ग्रहाचे फोटो पृथ्वीवर पाठवले तेव्हा सायंटिस्ट थक्क झाले. कारण वरून पाहिलं तर बुध ग्रह एक शांत ग्रहासारखा नव्हता. तो प्रचंड जखमी होता. संपूर्ण पृष्ठभागावर प्रचंड खड्डेच खड्डे होते. जणू अब्जावधी वर्षापूर्वी अवकाशातून सतत ऍस्ट्रॉइड धडकत राहिले होते. काही खड्डे इतके मोठे होते की त्यांच्या आत पूर्ण शहरं मावतील, आणि काही भागांमध्ये शेकडो किलोमीटर पर्यंत पसरलेल्या उंच भिंती दिसल्या. सायंटिस्टना समजलं हा ग्रह एकेकाळी खूप हिंसक टकरांचा साक्षीदार होता. पण सरफेस पेक्षा जास्त धक्का दुसऱ्या गोष्टीने दिला. मॅरियर 10 ने दाखवलं की बुध ग्रहाच्या आत एक प्रचंड मोठी लोखंडी कोर आहे. इतकं मोठं की या छोट्या ग्रहाचा बहुतेक भाग आतून लोखंडाने भरलेला होता. जणू वर फक्त पातळ खडकाचं कवच आणि आत एक विशाल धातूचा गोळा. आणि मग आला सगळ्यात मोठा धक्का. सायंटिस्टना कळलं की मर्क्युरी प्लॅनेटकडे स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड आहे. इतका छोटा, शांत आणि जळालेला ग्रह, तरी त्याच्या आत अजूनही काहीतरी जिवंत होतं. आणि याच शोधाने पुढचा मोठ्या प्रश्नाला जन्म दिला. इतका छोटा ग्रह असूनही आतून ऍक्टिव्ह कसा? बुध ग्रहावर मॅग्नेटिक फील्ड सापडणं हे सायंटिस्टसाठी खूप मोठं सरप्राईज होतं. कारण साधारणपणे एखाद्या ग्रहाकडे मॅग्नेटिक फील्ड असण्यासाठी त्याच्या आत वितळलेला लोखंडाचा थर सतत हलत राहायला लागतो. जेव्हा हे मोल्टन आयरन आतमध्ये फिरत राहतं ते एका प्रकारे जनरेटर सारखं काम करतं. सायंटिस्ट यालाच डायनामो थेरी म्हणतात. सोप्या भाषेत समजायचं झालं तर ग्रहाच्या आतलं वितळलेलं लोखंड सतत हलत असलेलं पाहिजे. तो ग्रह मॅग्नेटिक फील्ड तयार करूच शकतो. पण इथे प्रॉब्लेम होता. बुध ग्रह आकाराने खूप छोटा आहे, पण तो अर्थच्या आकाराच्या फक्त 38% आहे, आणि आपल्या चंद्रापेक्षा फक्त 1.5 पट मोठा. सायंटिस्टना वाटत होतं इतका छोटा ग्रह अब्जावधी वर्षापूर्वी थंड पडला असेल आणि त्याच्या आतलं लोखंड गोठलं असेल, आणि त्यामुळे त्याच्याकडे मॅग्नेटिक फील्ड असणं शक्यच नव्हतं. पण मॅरियर 10 ने काहीतरी वेगळंच दाखवलं. याचा अर्थ असा होता बुध ग्रहाचा आतला काही भाग अजूनही पूर्ण गोठलेला नाही. त्याच्या विशाल लोखंडी कोरचा काही हिस्सा अजूनही वितळलेला आहे, आणि तोच भाग अजूनही हलतोय आणि वीक मॅग्नेटिक फील्ड तयार करतोय. इतका छोटा ग्रह खूप आधी थंड पडला असावा असं सगळ्यांना वाटत होतं. पण त्याच्या आत अजूनही धडधडत होतं लोखंडाचं एक जिवंत हृदय. पण बुध ग्रहाचं रहस्य इथेच संपत नाही. आणि आश्चर्य म्हणजे बुध ग्रहाचं रहस्य फक्त त्याच्या आत नव्हतं, तर त्याच्या कक्षेतही एक असंच रहस्य दडलं होतं,
ज्याने फिजिक्स बदलूनच टाकली. या छोट्या ग्रहाने विज्ञानाच्या इतिहासात अजून एक मोठी गोष्ट घडवली. मर्क्युरी प्लॅनेट सूर्याच्या भोवती फिरतो, पण त्याची कक्षा साधी नव्हती. त्याचा ऑर्बिट जसा असायला हवा होता तसा तो पूर्णपणे नव्हता. तो सूर्याभोवती फिरत होता, पण प्रत्येक फेरीत त्याची कक्षा थोडी वळत होती. तो जणू जिथून सुरुवात करायचा ती जागा हळूहळू सरकत होती. तो सूर्याभोवती अंडाकृती मार्गाने फिरत होता आणि त्या अंडाकृतीत एक असा पॉइंट असतो जिथे बुध ग्रह सूर्याच्या जवळ येतो. सायंटिस्ट त्याला पेरिहिलियन म्हणतात. त्याचा एक फॉर्म्युला आहे f(x) = इलिप्स ऑर्बिट. आता गंमत अशी, जर ऑर्बिट कायम एकसारखा असता तर हा जवळचा पॉइंट प्रत्येक फेरीत त्याच जागी राहायला हवा होता. पण बुध ग्रहात तसं होत नव्हतं. प्रत्येक वेळी तो सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायचा तेव्हा ही पूर्ण अंडाकृती कक्षा थोडी फिरलेली असायची. म्हणजे कल्पना कर, तू जमिनीवर चॉकने एक ओव्हल काढलंस आणि प्रत्येक फेरीनंतर ते ओव्हल थोडंसं वळतंय. त्यामुळे सूर्याच्या सर्वात जवळचा पॉइंट पण हळूहळू पुढे सरकत राहतो. यालाच म्हणतात पेरिहिलियन प्रेसेशन. हे समजण्यासाठी आपण पृथ्वीचं उदाहरण घेऊया. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, पण त्याचा रस्ता म्हणजेच ऑर्बिट हे फिक्स आहे. ते चेंज होत नाही. पण इथे या ग्रहाचा रस्ताच प्रत्येक वेळी बदलत होता. आयझॅक न्यूटनचे नियम वापरून सायंटिस्टने हे मोजण्याचा प्रयत्नही केला. बाकी सगळ्या ग्रहांसाठी हे नियम परफेक्टली काम करत होते. न्यूटन काका म्हणत होते ग्रॅव्हिटी हा एक इनविजिबल फोर्स आहे. पण बुध ग्रहाच्या बाबतीत एक छोटासा फरक राहिला. कितीही कॅल्क्युलेशन केले तरी ऑर्बिट मध्ये 43 आर्क सेकंडचा टायनी मिसमॅच दिसत होता. अनेक वर्ष कुणालाच समजलं नाही चूक गणितात आहे की थेरीमध्ये. मग आले आपले काका अल्बर्ट आइन्स्टाईन, विज्ञानाच्या दुनियेतला बाप माणूस. त्याने सांगितलं ग्रॅव्हिटी म्हणजे फक्त एक इनविजिबल फोर्स नाही. सूर्यासारखी मॅसिव्ह वस्तू आपल्या आजूबाजूचा स्पेस आणि टाइम वाकवते. यालाच आपण स्पेस टाइम डायलेशन म्हणतो. आणि बुध ग्रह सूर्याच्या इतक्या जवळ असल्यामुळे तो त्या वाकलेल्या स्पेस मधून फिरत असतो. म्हणून त्याचा ऑर्बिट प्रत्येक फेरीत थोडासा वळतो. आणि जेव्हा आइन्स्टाईनने आपली जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली आणि याच्या इक्वेशन मधून तेच हरवलेले 43 आर्क सेकंड अगदी परफेक्टली मॅच झाले. म्हणजे एका छोट्या ग्रहाने आयझॅक न्यूटनच्या थेरी मधली मर्यादा दाखवली आणि अल्बर्ट आइन्स्टाईनला बरोबर सिद्ध केलं. अशाच वेळी जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटीला पहिल्यांदा मोठा पुरावा मिळाला. अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलेलं हे फक्त पुस्तकातलं गणित नव्हतं. मर्क्युरी प्लॅनेटच्या कक्षेने ते प्रत्यक्ष दाखवून दिलं. आणि इथेच सगळ्यात सुंदर गोष्ट घडली. एका सायंटिस्टने एका ग्रहाचा अभ्यास केला आणि त्याच शोधाने दुसऱ्या सायंटिस्टच्या थेरीला खरं ठरवलं. म्हणजे बुध ग्रहाने एका अर्थाने न्यूटनच्या अपूर्ण उत्तरातून आइन्स्टाईनचं नवं उत्तर जगासमोर आणलं. एक सायंटिस्टचा शोध अपूर्ण राहिला आणि त्याच प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या सायंटिस्टने दिलं आणि बुध ग्रह या दोघांच्या मध्ये शांतमध्ये फिरत राहिला. अशा प्रकारे ब्लॅक होल प्रसिद्ध होण्याच्या आधी सूर्याजवळ एक छोटासा ग्रह मानवाला सांगून गेला होता स्पेस आणि टाइम स्वतः वाकू शकते. आणि राहिली गोष्ट ब्लॅक होल बद्दल, तर तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहो. आपण आधीच त्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे, जा आणि चेक करा. आता येऊया बुध ग्रहावर. पण बुध ग्रह इतका खास फक्त आइन्स्टाईनमुळे नाही. सूर्याशी त्याचं नातं बाकी सगळ्या ग्रहांपेक्षा वेगळं आहे. मर्क्युरीवर सूर्याचा परिणाम फक्त गरमीपुरता नाही. सूर्य त्याच्या जवळ असल्यामुळे तो अक्षरशः बुध ग्रहाचं आयुष्यच कंट्रोल करतो. बुध ग्रह सूर्याच्या खूप जवळ आहे, म्हणून सूर्याचं ग्रॅव्हिटी त्याला प्रचंड वेगाने ओढत राहतं आणि म्हणून तो सूर्यमालेतला सगळ्यात वेगाने फिरणारा ग्रह आहे. तो सूर्याभोवती तब्बल 47 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरतो. म्हणजे जवळपास 1,70,000 किलोमीटर प्रति तास. म्हणूनच त्याचे एक वर्ष खूप छोटा आहे. जिथे अर्थला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात, तिथेच बुध ग्रहाला फक्त 88 दिवस लागतात. म्हणजे पृथ्वीवरचं एक वर्ष संपेपर्यंत बुध ग्रह 4 वेळा सूर्याभोवती फिरून येतो. पण खरी विचित्र गोष्ट आता सुरू होते. इतक्या वेगाने सूर्याभोवती फिरणारा हा ग्रह स्वतःभोवती मात्र खूप हळू फिरतो. त्याला स्वतःच्या ऍक्सिसवर एक फेरी पूर्ण करायला 59 पृथ्वी दिवस लागतात. पण सूर्य उगून पुन्हा त्याच जागी उगवायला तब्बल 176 पृथ्वी दिवस. म्हणजे बुध ग्रहावर एक दिवस त्याच्या 2 वर्षापेक्षाही मोठा असतो. हे का होतं? कारण सूर्याने बुध ग्रहाला एका खास रिदम मध्ये पकडला आहे. सायंटिस्ट यालाच स्पिन ऑर्बिट रेझोनन्स म्हणतात. आता हे स्पिन ऑर्बिट रेझोनन्स आहे तरी काय? त्यालाच म्हणतात 3 रोटेशन्स 2 ऑर्बिट. म्हणजे प्रत्येक 2 वेळा सूर्याभोवती फिरताना बुध ग्रह स्वतःभोवती नेमका फक्त 3 वेळा फिरतो. अब्जावधी वर्षापूर्वी तो कदाचित वेगाने फिरत असावा, पण सूर्याच्या ग्रॅव्हिटीने हळूहळू त्याचं स्पिन कमी केलं आणि शेवटी या विचित्र पॅटर्न मध्ये लॉक केलं. सूर्य बुध ग्रहाला फक्त जाळत नाही,
तो त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. इतक्या विचित्र ग्रहाबद्दल अजून जाणून घ्यायचं होतं, पण पहिल्या मिशन नंतर बुध ग्रह पुन्हा अनेक वर्ष शांत राहिला. मॅरियर 10ने बुध ग्रहाचं पहिलं दर्शन घडवलं, पण त्यानंतर एक विचित्र गोष्ट घडली. पुढची तब्बल 36 वर्ष कोणतीही मोठी मिशन पुन्हा मर्क्युरी प्लॅनेटकडे गेली नाही. पहिल्या मिशनने खूप काही दाखवलं होतं, पण बुध ग्रहाच्या अर्ध्याहून अधिक भाग अजूनही रहस्यच होता. मग एवढा मोठा गॅप का? कारण बुध ग्रहावर जाणं एकाला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात तो सौरमालेतील सर्वात कठीण डेस्टिनेशन पैकी एक आहे. तो सूर्याजवळ असल्यामुळे सूर्याच्या ग्रॅव्हिटीमुळे स्पीड खूप जास्त असते. स्पेसक्राफ्टला फक्त तिकडे पोहोचायचं नसतं, सूर्याच्या प्रचंड ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध स्वतःचा वेगही कमी करावा लागतो. हे अगदी उलट वाटतं. जवळचा ग्रह म्हणजे सोपा प्रवास असं वाटतं, पण बुध ग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी कधी कधी मार्स पेक्षाही जास्त प्लॅनिंग लागते. सायंटिस्ट म्हणतात की मर्क्युरी प्लॅनेटवर जाणं मार्सवर जाण्यापेक्षा जास्त कठीण आहे. म्हणूनच 2004 मध्ये नासाने पुन्हा एक मिशन पाठवलं. त्याचं नाव होतं मॅसेंजर. याचं पूर्ण नाव इतकं मोठं होतं की सायंटिस्टने त्याला शॉर्ट फॉर्मनेच ओळखलं: मर्क्युरी सरफेस स्पेस एन्व्हायरमेंट जिओकेमिस्ट्री अँड रेंजिंग. पण लॉन्च झाल्यावरही ते थेट बुध ग्रहाकडे गेलं नाही. अनेक ग्रहांच्या ग्रॅव्हिटी असिस्ट वापरून हळूहळू मार्ग बदलावा लागला आणि शेवटी तब्बल 7 वर्षांच्या प्रवासानंतर 2011 मध्ये मॅसेंजरने बुध ग्रहाच्या ऑर्बिटमध्ये प्रवेश केला. मानवाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादं स्पेसक्राफ्ट बुध ग्रहाच्या भोवती फिरत होतं आणि आता पहिल्यांदाच तो ग्रह आपल्यासाठी मिस्ट्री राहणार नव्हता, तर सायंटिस्टच्या नजरेसमोर पूर्ण उघडणार होता. पहिल्या मिशनने बुध ग्रहाचा चेहरा दाखवला होता, पण दुसऱ्या मिशनने त्याच्या सावल्यांमध्ये लपलेले रहस्य उघड करण्यास सुरुवात केली. आणि जेव्हा मॅसेंजर अखेर बुध ग्रहावरती फिरायला लागलं, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याची लपलेली रहस्य समोर यायला लागली. यामुळे सायंटिस्टचा बुध ग्रहाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. सगळ्यात आधी पहिल्यांदा पूर्ण ग्रहाचं मॅप तयार झालं. मॅरियर 10ने फक्त अर्धा भाग पाहिला होता, पण मॅसेंजरने जवळपास संपूर्ण मर्क्युरी स्कॅन केला. आणि मग आली सर्वात धक्कादायक डिस्कव्हरी. सूर्याच्या इतक्या जवळचा ग्रह, पण त्याच्या ध्रुवांवरील काही खोल क्रॅटर्स मध्ये सापडलं मानवाला बर्फ. ही ठिकाणं अशी होती जिथे आजपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचलेलाच नाही. ते खड्डे कायमचे सावलीतच आहेत आणि म्हणून तिथे अब्जावधी वर्षापासून बर्फ टिकून आहे. पण इतकंच नाही, मॅसेंजरने दाखवलं की बुध ग्रह एकेकाळी फक्त खड्ड्यांचा डेड वर्ल्ड नव्हता. तिथे ज्वालामुखी होते, लावा वाहत होते, मोठे मोठे व्हॉल्कॅनिक इरप्शन होत होते. म्हणजे आज जरी तो शांत दिसत असला तरी भूतकाळात तो आतून प्रचंड खूप सक्रिय होता. आणखी एक विचित्र गोष्ट समोर आली. मर्क्युरी प्लॅनेटचं मॅग्नेटिक फील्ड सेंटर मध्ये नाही, ते थोडंसं उत्तर दिशेला शिफ्ट झाला. याचा अर्थ त्याच्या आतलं लोखंडी कोर अजूनही वेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहे आणि सायंटिस्टना अजूनही त्याचं पूर्ण उत्तर मिळालेलं नाही. म्हणजे मॅसेंजरने फक्त बुध ग्रहाचं मॅप केलं नाही, त्याने दाखवलं की हा ग्रह अजूनही प्रश्नांनी भरलेला आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा हा जळता ग्रह त्याच्या अंधारात बर्फ लपवून बसलेला आहे आणि आत अजूनही न सुटलेली रहस्य घेऊन फिरत आहे. पण बुध ग्रहाचं आश्चर्य फक्त त्याच्या शोधांपुरतं मर्यादित नाही. मर्क्युरी प्लॅनेट हा आकाराने लहान असला तरी त्याची परिस्थिती स्वतःच एक एक्स्ट्रीम वर्ल्ड आहे. तो पृथ्वीसारखा खडकाळ ग्रह आहे, पण आकाराने अर्थपेक्षा खूप छोटा आणि अर्थच्या मूनपेक्षा थोडा मोठा. त्याचा व्यास फक्त म्हणजे पेरिमीटर 4880 किलोमीटर. पण बुध ग्रहाची खरी ओळख त्याच्या तापमानामुळे आहे. दिवसा जेव्हा सूर्यप्रकाश थेट पृष्ठभागावर पडतो तेव्हा तापमान 430 डिग्री पर्यंत पोहोचतं. इतकं की काही धातू वितळू शकतात. जमिनीवर पडलेलं काही क्षणात भाजून निघेल. पण रात्री, कारण बुध ग्रहाकडे जवळपास ऍटमॉस्फिअर नाही, म्हणून उष्णता साठून राहत नाही. सूर्य मावळला की तापमान थेट 180 डिग्री पर्यंत खाली जातं. म्हणजे एका बाजूला आग तर दुसऱ्या बाजूला गोठवणारा अंधार. हा एक असा ग्रह आहे जिथे दिवस आणि रात्रीचा फरक फक्त प्रकाशाचा नाही, तर तापमानाचा, नरक आणि हिमयुगाचा आहे. आणि त्याच्या पृष्ठभागावर अजून एक महाकाय जखम आहे, कॅलोरिस बेसिन. हा एक प्रचंड इम्पॅक्ट क्रॅटर आहे, जवळपास 1550 किलोमीटर रुंद. इतका मोठा की भारताच्या अनेक राज्यांपेक्षा मोठा परिसर त्यात मावेल. सायंटिस्ट म्हणतात अब्जावधी वर्षापूर्वी एक प्रचंड ऍस्ट्रॉइड बुध ग्रहावर धडक मारली आणि त्या धडकेची खून आजही तिथे कायम आहे. म्हणजे बुध ग्रहावर प्रत्येक खड्डा, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक दरी भूतकाळातल्या हिंसक इतिहासाची साक्ष देतात. दिवसा धातू वितळवणारा ग्रह, रात्री अंटार्क्टिकापेक्षाही थंड, असं एक जग जिथे आग आणि बर्फ एकाच वेळी अस्तित्वात आहे. शेवटी प्रश्न पडतो, इतका छोटा, जळालेला आणि निर्जीव दिसणारा मर्क्युरी प्लॅनेट आपल्यासाठी इतका महत्वाचा का? कारण बुध ग्रह फक्त एक प्लॅनेट नाही, तो आपल्या सौरमालेच्या इतिहासाचं जिवंत संग्रहालय आहे.
त्याच्या पृष्ठभागावरचे खड्डे सांगतात सूर्यमाला किती हिंसक होती. त्याच्या आतलं लोखंडिक हृदय सांगतं एखादा छोटा ग्रहही अब्जावधी वर्षांनी पूर्णपणे मृत होत नाही. त्याचं ऑर्बिटने दाखवलं आयझॅक न्यूटनचे नियम मान होते, पण अल्बर्ट आइन्स्टाईनने विश्वाला समजून घेण्याचा एक नवा दरवाजा उघडला होता. आणि त्याच्या सावल्यांमध्ये सापडलं बर्फ सांगतं विश्वात दिसतं तेच नेहमी खरं नसतं. सूर्याच्या सर्वात जवळ असलेला हा ग्रह जिथे दिवस जाळतो आणि रात्र गोठवते तिथेही पाण्याचे अंश टिकून राहू शकतात. म्हणजे बुध ग्रहाने मानवाला एक मोठा धडा दिला. विश्वात एखादी गोष्ट जितकी साधी दिसते तितकीच ती आतून गुंतागुंतीची असू शकते. आणि आजही सायंटिस्ट मर्क्युरी प्लॅनेटकडे पाहतात, कारण त्याच्याकडे अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. ग्रह कसे तयार होतात, कसे थंड होतात, सूर्याजवळचं जग खरंच कसं असतं, आणि कदाचित म्हणूनच सूर्यमालेत सर्वात लहान ग्रहही आपल्याला विश्वाबद्दल सर्वात मोठे प्रश्न विचारायला भाग पाडतो. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह जितका आपल्याला दिसतो त्यापेक्षा खूप जास्त रहस्य अजूनही स्वतःमध्ये लपून बसलाय. बुध ग्रहाची कहाणी इथेच संपते, पण ब्रह्मांडात अजून अनेक रहस्य लपलेली आहेत. अशाच विश्वाच्या अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गोपी किसन युनिव्हर्सला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि ब्रह्मांडाच्या पुढच्या भागासाठी जोडलेले राहा. मी गोपी किसन आणि तुम्ही पाहतात गोपी किसन युनिव्हर्स. पुन्हा भेटू ब्रह्मांडाच्या पुढच्या प्रवासात. धन्यवाद.